हे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री महोदय त्याचबरोबर गृह आणि आरोग्य मंत्र्यांशी संवाद साधणार आहेत आणि 3 वाजता आमची VC आहे. तर त्या दृष्टिकोनातून राज्याच्या वतीनं आम्ही महत्त्वाचे 2-3 विषय मांडणार आहोत, ज्यामध्ये सातत्याने आम्हाला एक मागणी होती की रेमडेसिवीर आणि टोसिलिझुमॅब हे 2 जे ड्रग्ज आहेत, या दोन्ही ड्रग्जची आज कोविडच्या पार्श्वभूमीवर निश्चित प्रकारे आवश्यकता आहे आणि या आवश्यकतेनुसार आज कॉम्पॅशनेट ग्राउंडवर वैयक्तिक ICMRची परवानगी घेऊन आपण वैयक्तिक एखाद्या पेशंटला जरूर रेमडेसिवीर देण्याचा विषय होतो, पण इंडिव्हिज्युअली होऊन चालणार नाही. तर कुठल्याही परिस्थितीत मोठ्या संख्येने सर्वसामान्यांपर्यंत हे ड्रग्ज उपलब्ध झाले पाहिजेत, अशी आग्रहाची मागणी आम्ही केंद्राकडे करणार आहोत. आज इंडियन ज्या काही फार्मास्युटिकल कंपनीज आहेत त्यांना ही परवानगी दुर्दैवाने मिळत नाही, कारण ड्रग अथॉरिटी जनरल जे आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून जे काही फार्मास्युटिकल एखादा ड्रग बाजारात आणण्याच्या दृष्टिकोनातूनचे जे प्रोटोकॉल्स असतात ते दुर्दैवाने आज पूर्ण होत नसल्या कारणाने ते दिले जात नाही. आमचं एकच मागणं राहील की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या वतीने आम्हाला रेमडेसिवीर आणि टोसिलिझुमॅब सहज पद्धतीनं उपलब्ध करावेत आणि त्याची किंमत सुद्धा अत्यंत वाजवी असावी, ही सगळ्यात पहिली मागणी. आणि दुसरी मागणी ही नक्कीच आहे की आज एसिम्प्टमॅटिक पेशंट्सच्या बेड्सला अडचण नाही, ऑक्सिजन बेड्सला अडचण नाही, परंतु व्हेंटिलेटर्सच्या बेड्सला ICUला मात्र थोडीफार अडचण असते आणि म्हणून व्हेंटिलेटर्सची संख्या मुंबईमध्ये सुद्धा आणखीन जास्त मिळावी आणि काही महाराष्ट्रातल्या मेडिकल कॉलेजेसला सुद्धा मिळावी, या दृष्टिकोनातून एकूण 500 व्हेंटिलेटर्स तरी उपलब्ध व्हावेत, अशी पण एक महत्त्वाची मागणी आम्ही माननीय प्रधानमंत्री महोदयांना करणार आहोत. आणि या उपर मग माननीय मुख्यमंत्री महोदयांचे सुद्धा काही महत्त्वाचे विषय यामध्ये असू शकतील. याचबरोबर मला महत्त्वाच्या आणखीन 2 गोष्टी आपल्या विभागाचे जे निर्णय घेतलेले ते सांगायला योग्य वाटतं की आज 3 दिवसापूर्वी आम्ही एक महत्त्वाचा निर्णय घेतला की लॅबॉरेटरीजमध्ये जे काही RT-PCR टेस्ट होतात, ज्याच्यामध्ये कोविड पॉझिटिव्ह निगेटिव्ह आपल्याला समजतं, या टेस्टचा आत्तापर्यंत 4,500 आणि 5,200 पर्यंत, जर घरून घ्यायचं असेल तर 5,200 पर्यंत खर्च असायचा आणि जर हॉस्पिटलमध्ये जाऊन खर्च करायचा असेल तर पिकअप करायचा असेल स्वॅब तर तो 4,500 असायचा. आता ते रेट्स आम्ही 2200 आणि 2800 केलेले आहेत, परंतु त्यामध्ये सुद्धा अनेक लोक जे लॅबॉरेटरीमध्ये थेट जातात, काही ऑर्गनायझेशन्स आहेत की त्यांना असं वाटतं की आमच्या काही टेस्टिंग्स करायच्यात, या सगळ्या टेस्टिंग करत असताना सुद्धा त्यांना सुद्धा 2800 रुपये चार्ज केले जातात. वास्तविक PPE किट्स हे काही खर्च त्यांना येत नाही किंवा ट्रान्सपोर्टेशनचा खर्च येत नाही. व्यक्ती किंवा पेशंट स्वतः जर का जात असेल लॅबमध्ये तर मला वाटतं की त्यांनी 2800 घेऊ नये आणि म्हणून आमची जी शिंदे कमिटी जी गठीत केलेली आहे त्यांना सांगून, म्हणजे माझी त्यांची चर्चाही झाली आहे, डॉक्टर व्यासांशी चर्चा झाली आहे, आम्ही आणखीन एक मधला स्लॅब वाढवतो आहोत की 2500, म्हणजे 2200 रुपये जर हॉस्पिटलमधून फक्त पिकअप करायचं असेल तर 2500 रुपये जर आपल्याला स्वतः जाऊन लॅबमध्ये जाऊन ते स्वॅबही घेतील आणि रिपोर्टही देतील त्यासाठी. आणि तिसरा जो आहे तो 2800, म्हणजे घरी येऊन जर आपल्याला त्या ठिकाणी स्वॅब घेऊन रिपोर्ट द्यायचा असेल तर हा एक महत्त्वाचा स्लॅब आम्ही वाढवतोय, तेही मला सांगितलं पाहिजे. त्यानंतर प्रामुख्याने मला हे मुंबईकरांच्या दृष्टिकोनातून आवर्जून सांगायचं आहे की मुंबईला 2 महत्त्वाचे प्रश्न आज जे दिसत आहेत. एक म्हणजे ॲम्ब्युलन्स उपलब्धता. आज ॲम्ब्युलन्स उपलब्धतेच्या बाबतीत आत्ताच मी माननीय आयुक्त श्री इक्बाल सिंह चहलशी चर्चाही केली, त्यांना सांगितलंय सुद्धा आणि कुठल्याही परिस्थितीत असं पक्क ठरवण्यात आलेलं आहे की प्रत्येक वॉर्डामध्ये आपण ॲम्ब्युलन्सेस जवळजवळ 5 ते 10 ॲम्ब्युलन्सेस असणारच आहेत. 1916ला एकतर फोन करावं किंवा प्रत्येक वॉर्डच्या वॉररूमला फोन करावं आणि त्या ठिकाणी मोफत 1 रुपया खर्च न करता ॲम्ब्युलन्स उपलब्ध आहेत, त्या ॲम्ब्युलन्सचाच लाभ घ्यावा.
माझी नम्र विनंती आहे सर्व मुंबईकरांना खास करून की आपण प्रायव्हेट ॲम्ब्युलन्सेसला फोन करून त्यांना अधिकचे 5,000 10,000 रुपये जे काही ते मागतात तशा पद्धतीनं देऊ नये. आणि ज्या आज मोठ्या संख्येने या क्षणाला 500 ॲम्ब्युलन्सेस उपलब्ध आहेत, आणखीन माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 50 महेंद्रला सांगून परत आज उपलब्ध केलेल्या आहेतच, आणि त्यानंतर अजून एक आठवड्यात 150 उपलब्ध होणार आहेत. 650 ॲम्ब्युलन्सेस मुंबईमध्ये सेवेसाठी उपलब्ध होत आहेत. माझी पुन्हा मुंबईकरांना विनंती आहे की प्रायव्हेट ॲम्ब्युलन्सेसच्या भानगडीत न पडता आपल्या आपल्या वॉर्डामध्येच फोन करा आणि वॉर्डच्या वॉर रूमला किंवा हेल्पलाईन नंबर 1916ला आपण फोन करून आपण ॲम्ब्युलन्सची सेवा घ्यावी आणि निशुल्क घ्यावी, ही पुन्हा एकदा या निमित्ताने सांगेन. त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा मुंबईचा एक प्रश्न आहे, तो म्हणजे आपल्याला ICU बेड्स उपलब्धतेचा. तर ICU बेड्स आता जवळजवळ 500 मोर ICU बेड्स आपण त्या ठिकाणी टाकत आहोत आणि त्या 500 मोर प्लस अजून एक आठवड्यात 2 आठवड्यात साधारण आणखीन 100-150 वाढतील, असे एक 600-650 बेड्स वाढणार आहेत. हे पण मी ICUच्या माध्यमातून जी काही आज अडचण आहे तर ती सोडवणूक जी केली जाते, ज्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने कुठे कुठे वाढवतोय तर आपण सेंट जॉर्जेसला वाढवतोय, त्यानंतर डोममध्ये वाढवतोय, त्यानंतर BKCला वाढवतोय, 7 हिल्सला प्रामुख्याने 150-200 वाढवतोय. अशा पद्धतीनं आपण ICU बेड्स वाढवतोय. ESISचं हॉस्पिटल आहे कांदिवली, त्या ठिकाणी 250 बेडचं हॉस्पिटल त्या ठिकाणी आपण नवीन 2-1 दिवसात सुरू करतोय. तर या सगळ्या बेड्सच्या अनुषंगाने मी आपल्या मुंबईच्या दृष्टिकोनातून माहिती सांगेल. प्रामुख्याने आणखीन एक महत्त्वाचा विषय जो आहे तो म्हणजे आता सर्व जे काही रिपोर्ट्स आहेत ते कमिशनर मुंबईचं एक त्यांना जो अधिकार असतो त्या अधिकारात त्यांनी असं केलेलं आहे, कारण सर्व जे काही प्रायव्हेटचे लॅब्स आहेत त्या किंवा गव्हर्नमेंटच्या लॅब्स आहेत त्या सगळ्यांचे रिपोर्ट एकत्र एका ठिकाणी येणार आणि ते रिपोर्ट सुद्धा 24 आवर्सच्या आत आला पाहिजे तरच तो रिपोर्ट, म्हणजे टर्न अराउंड टाइम ज्याला म्हणू आपण, तो टर्न अराउंड टाइम 24 तासाच्या वर असताच कामा नये. ही महत्वाची खबरदारी त्यामध्ये घेतली गेलेली आहे आणि त्यामुळे लेट रिपोर्ट्स येणार नाहीत. नंबर 1. नंबर 2, जे एकत्र केले जातील रिपोर्ट्स त्यानंतर वॉर्ड वाईज त्याचं विभाजन केलं जाईल आणि वॉर्ड वाईज रिपोर्ट्स ज्याचे ज्याचे पॉझिटिव्ह असतील ते पाठवले जातील आणि त्यानंतर जे काही एसिम्प्टमॅटिक पेशंट्स आहेत त्या एसिम्प्टमॅटिक पेशंट्सला कुठल्याही परिस्थितीत ICMR प्रमाणे सुद्धा किंवा आपल्या नियमाप्रमाणे सुद्धा त्यांना ICU बेड्स किंवा DCH कॅटेगरीचे बेड्स उपलब्ध असण्याचं काही कारण नाही. म्हणून प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये आज असं लक्षात येतं की महाराष्ट्र 1 नंबरचं असं राज्य आहे की देशामध्ये आपण प्रायव्हेट हॉस्पिटलचे 80% बेड्स घेतले, परंतु त्यावर जर का एसिम्प्टमॅटिक पेशंट्स वॉक इन करून ते जर का हॉस्पिटल्स देत असतील तर मला वाटतं की जे सिरियस क्रिटिकल पेशंट्स असतात किंवा ज्यांना ऑक्सिजनची गरज असते त्यांच्यावर अन्याय होतो. म्हणून आपण प्रत्येक हॉस्पिटलला एक डेझिग्नेटेड ऑफिसर असणार, तिथे मी आपल्याला काय मदत करू शकतो असा एक डेस्क असणार जो मेन पोर्चमध्ये असणार आणि सगळ्यात महत्त्वाचं डायरेक्ट ॲडमिशन्स न देता कुठल्याही परिस्थितीत त्याला जर गरज असेल तरच प्रायव्हेट हॉस्पिटल्सला ॲडमिशन दिलं जाणार, म्हणजे एसिम्प्टमॅटिकला प्रायव्हेट हॉस्पिटल्सला ॲडमिशन न देता कुठल्याही परिस्थितीत ज्या गरजूला खऱ्या अर्थाने त्या हॉस्पिटलची गरज आहे त्याला दिलं जाईल. मला हेही सांगितलं पाहिजे की कुठल्याही आपण प्राधान्याने अगोदर पेशंट्सला प्रायव्हेट मोठ्या ट्रस्टच्या हॉस्पिटल्सला प्राधान्य देऊन ते भरले जाणार. 80% बेड्स त्यांचे जर आपल्याजवळ उपलब्ध झाले तर निश्चित प्रकारे आज मुंबईला ज्या बेड्सची आज अडचण आहे ती अजिबात असण्याचं काही कारण राहणार नाही.